संतोष देशमुख आणि परभणीला सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची जी हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भामध्ये आपण ही पत्रकार परिषदेत आपण वार्तालाप करीत आहोत. थोडा आवाज वाढवा. त्याचा जो साऊंडचा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण ज्या पद्धतीनं झालेलं आहे ही राजकीय कार्यकर्त्याची हत्या आहे आणि या हत्येचे पडसाद संबंध देशभर उमटत आहे. अशीच राजकीय गुन्हेगारीकरणामधून मला वाटतं छत्तीसगडमध्ये महेश चंद्रकार नावाच्या एका पत्रकाराची पण अशी हत्या झाली. त्या पत्रकाराने 120 कोटीचा रस्त्यातला घोटाळा उघडकीस केलेला होता आणि संतोष देशमुख यांनी पवन ऊर्जामध्ये जे काही घोटाळे हे जे राजकीय पुढारी करतायत त्यासंबंधी त्यांची भूमिका व्यक्त केली. हे दोन्हीचं साम्य जर का बघितलं तर संबंध देशभरामध्ये सध्या राजकीय हत्यांचं सत्र सुरू होते की काय अशी परिस्थिती तयार झालेली. महत्वाची गोष्ट म्हणजे काल धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसंच माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी एक आपल्या भागामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये संतोष अण्णा देशमुखांच्या पत्रकार खून प्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठविणारे आमदार सुरेश धस, लोकसभेमध्ये आवाज उठविणारे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर बीडचे आमदार, केजचे आमदार निकिता मुंदडा आणि माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके तसंच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित या आमदारांनी जे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये आवाज उठविला त्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. विशेषतः आमदार सुरेश धस यांनी जी काही भूमिका घेतली त्यामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडली की त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ. आणि मला असं वाटतंय की जशास तसं उत्तर देऊ म्हणजे नेमकं काय करू. जो काही मागील 5 वर्षामध्ये या संतोष देशमुख खून प्रकरणातले आत्ता अटक असलेले वाल्मिक कराड आणि जे बाकीचे आरोपी त्यांनी जसं संतोष देशमुखांचा खून केलाय तसाच सुरेश धसांचा खून करायचा आहे का. जशाच तसं उत्तर देऊ म्हणजे नेमकं यांना काय म्हणायचंय हे काही त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये स्पष्ट केलं नाही. दुर्दैवानं अंबाजोगाईची आपल्या परिसराची ही पार्श्वभूमी नाहीये. आपण आपल्या भागामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजाम स्टेटच्या विरोधामध्ये लढाईची भूमिका असो किंवा स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये भाग घेण्याची भूमिका असो
अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अंबेजोगाई जिल्ह्याचं आंदोलन असो, शेतकरी संघटनेच्या चळवळीचं काम असो, समाजवादी चळवळीचं काम असो, या सगळ्या कामामध्ये आतापर्यंत जी काही भूमिका घेतलेली त्याच्यात अशा पद्धतीनं की सुरेश धस यांनी फक्त विधानसभेच्या सभागृहामध्ये भूमिका मांडावी, बाहेर त्यांनी काहीही भूमिका मांडू नये, नाहीतर त्यांना जशास तसं उत्तर देऊ, ही जी काही भूमिका आहे याबद्दल आपण प्रकर्षानं या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोलणार आहे. सुरेश धस यांनी काय दुसरी भूमिका मांडली? त्यांनी खून प्रकरणाबद्दल सविस्तरपणे सभागृहामध्ये संपूर्ण भूमिका मांडलेली विधानसभेच्या पटलावर. तसंच त्यांनी बीड जिल्ह्यातल्या पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली. सुरेश धस यांनी सभागृहामध्ये पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली. राखेच्या माध्यमातून परळीच्या थर्मल मधून जी काही राख बाहेर निघते आणि त्या राखेवर जी काही गुंडागर्दी चालते त्याबद्दलही ते सभागृहात बोललेले. तसंच शिरसाळ्याच्या गायरान जमिनीचं जे प्रकरण आहे, वीट भट्ट्यामधून जी काही गुन्हेगारी केली जाते परळीच्या परिसरामध्ये, मुरुम आणि दगड माफिया यांच्या संदर्भातही जी काही भूमिका मांडली जाते तीही ते सभागृहामध्ये बोललेले आहेत. आणि त्याच भूमिका त्यांनी पुन्हा एकदा जसे जसे पत्रकार भेटतील तसं तसं ते मांडले. सुरेश धस यांनी जी काही भूमिका मांडलेली ही काही फारशी सभागृहात बोलल्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली असं काही नाहीये. बाहेर पण ते तेच भूमिका मांडतात. आता त्यांना तशाच तसं उत्तर देऊ, ही जी भूमिका इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घेत आहेत ही मला वाटतंय की संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न हा चुकीचा आहे. ज्या गुन्हेगारांना यामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे, प्रत्यक्ष कृती करणारे असतील किंवा त्या कटामध्ये सहभागी जे लोक असतील त्यांना या आधारानं सबंध महाराष्ट्राची आजची भूमिका अशी की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण संतोष देशमुखांच्या बाजूचे आहोत. मग हे जे काही आरोप घ्यायला लागले हे लोक संतोष देशमुखांच्या बाजूचे नाहीत का? यांना त्या कुटुंबाला न्याय मिळावा असं वाटत नाही का? पुन्हा राजकीय गुन्हेगारीच या देशामध्ये वाढली पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे अशी भूमिका राजेश्वर चव्हाण आणि संजय दौंड यांची आहे का? यांना नेमकं काय म्हणायचंय? पीक विम्याच्या बाबतीमध्ये 2018 सालापासून बीड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. मग ती मिळू नये अशी तुमची भूमिका आहे का? परळी बाजार समिती आणि अंबाजोगाई बाजार समिती या दोन्ही बाजार समित्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. आणि आज त्या ताब्यात असताना तिथं सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर या पिकांना आधारभूत किंमत मिळत नाही. मग ही किंमत मिळू द्यायची नाही का? शेतकऱ्यांना हे पैसे मिळायला नकोत का? तुम्ही जे पद उपभोगताय ते पद उपभोगीत असताना जे शेतकऱ्यांना अधिकाराचे पैसे जे मिळायला पाहिजे ते मिळवून देण्यामध्ये तुम्ही सक्षम नाही. आधारभूत किंमत आज अंबेजोगाईच्या बाजारात मिळत नाही, परळीच्या बाजारपेठेमध्ये मिळत नाही. तुम्ही तिथं मौज मजा करताय. जे काही मार्केट सेसचे पैसे तिथं गोळा होत आहेत त्याच्यावर तुम्ही मौज मजा करता, शेतकऱ्यांना मात्र पैसे मिळू देत नाही. त्याबद्दल कसलीही भूमिका न घेता संतोष देशमुखांच्या आडून जर का तुम्हाला शेतकऱ्यांना बुडवायचंय का? धनंजय मुंडेंनी तर अंबाजोगाईचा कारखाना चालवित असताना ऊस तोडणेवाल्यांचे पैसे दिले नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे बुडविलेले. वैद्यनाथ कारखान्यामध्ये ही फसवणूक झालेली, पानगावच्या कारखान्यात ही फसवणूक झालेली.
तशीच फसवणूक पुन्हा एकदा हे चालूच ठेवायची का, हे प्रश्न या निमित्तानं उभे राहतायत. आणि यामध्ये मला असं वाटतंय की त्यांनी जी काही भूमिका मांडलेली ती अत्यंत चुकीची, आणि या भूमिकेला आम्ही कुणीही समर्थन करणार नाहीत. आम्ही आज तरी सुरेश धस असोत, बजरंग सोनवणे असोत, विजयसिंह पंडित असोत, संदीप क्षीरसागर असोत, प्रकाशदादा सोळंके असोत की नमिता मुंदडा असोत, या सर्वांच्या बरोबरीला ज्या काही महाराष्ट्रातल्या जनतेची आज भावना आहे त्या बरोबरीला आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ही भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या जरा मोठ्या हत्याकांड जे झालंय त्याच्याबद्दल आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आमच्या नेत्यांनी ठेवलेली आहे. ठेवण्याचं कारण की परवा दिवशीच या सत्ताधारी लोकांनी पत्रकार परिषद घेतली, जे की या बाजार समितीचे सभापती आहे राजेश्वर चव्हाण यांनी जे स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत, प्रकाष्ठा करीत आहेत. त्या बजरंग बाप्पा सोनवणे असतील, आदरणीय आमचे मनोजदादा जरांगे पाटील असे सर्वजण करीत आहेत. आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमधून ज्या की या लोकशाहीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणण्याचं काम केलं. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की असं जर तुम्ही बोलला तर खबरदार, जशात तसे उत्तर देऊ, ही आमची धमकी समजा. तर अशा धमक्या देणाऱ्या लोकशाहीमध्ये जर हे आमदाराला खासदाराला जर धमक्या देत असतील तर सर्वसामान्यांनी आवाज कसा उठवायचा. या ठिकाणी तुम्ही आवाज उठवणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि गळचिपी करीत आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं या शासनाला की ज्यांनी ज्या धमक्या दिल्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही सर्वजण जो आमच्या समजा दसांना असते, बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जी भूमिका घेतली त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं या ठिकाणी उभे आहोत आणि उभे राहू. आणि सातत्यानं जोपर्यंत स्वर्गीय संतोष देशमुखच्या कुटुंबियांना आणि त्यांना ज्यापर्यंत न्याय मिळत नाही आणि ज्यांनी खून केला त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत या आंदोलनात आम्ही सर्वजण सक्रिय सहभाग आहे. तसेच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचीही या कस्टडीमध्ये जी हत्या झाली त्याबद्दलही आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या सुद्धा कुटुंबियांना त्याही व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी सांगतो.